हे गजानन
सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची गाना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे सुख करता तू दुख करता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं. तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. ओ देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं. तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगल मूर्ति. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. ओ देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं. तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगल मूर्ति. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. ओ देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गं गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी या पूजया श्री सिद्धिविनायकः प्रियताम. आता आपण गणपती बाप्पाची षोडशोपचारे म्हणजे 16 संस्कार करून पूजन करणार आहोत, पूजा करणार आहोत. आपल्या देवघरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर या पूजेसाठी आपण मूर्ती देखील घेऊ शकता किंवा सुपारी घ्यावी
तामणामध्ये सुपारी घ्यायची. पुढील जे संस्कार असतील ते आपण सर्व सुपारीवरती म्हणजेच गणपती बाप्पाचं जे प्रतीक आहे या सुपारीवरती किंवा आपल्याकडे जर देवघरातली मूर्ती आपण घेतली त्या मूर्तीवरती करायचे. सोबतच जी गणेश मूर्ती पार्थिव मूर्ती आपण जी आणलेली आहे तिच्यावरती देखील हे संस्कार करायचे. प्रथम सुपारी म्हणजेच गणपती बाप्पाचं प्रतीक तामणामध्ये घ्यावं. गणपती बाप्पाला आपण आवाहन करणार आहोत म्हणजेच या पूजेसाठी बोलवणार आहोत. थोड्याशा अक्षता सुपारीवरती व्हायच्या आणि सोबतच गणेश मूर्तीवरती देखील अक्षता व्हायच्या. आगश्च देवदेवेश तेजोराशे जगत्पते क्रियामाणां मया पूजां ग्रहाण परमेश्वर श्री गणेश देवताभ्यो नमः आह्वयामी आह्वानार्थे अक्षतां समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्या. मंत्रांचं पठण झाल्यानंतर हे सर्व संस्कार सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती सोबत करावेत. यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत. त्यासाठी सुपारीवरती तसंच गणपती बाप्पावरती पुन्हा अक्षता आणि एक फूल व्हायचं. नाना रत्नसमायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां श्री गणेश देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्या. आता आपण पाद्यम म्हणजेच गणपती बाप्पाचे पाय धुणार आहोत. सुपारीवरती पळीभर पाणी वाहावे. तसंच गणपती बाप्पाच्या मूर्तीला फुलानं पायाला पाणी व्हायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः पादयोः पाद्यम समर्पयामी. पाय धुतल्यानंतर गणपती बाप्पांना हात धुण्यासाठी आपण पाणी देणार आहोत. पळीभर किंवा चमच्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये गंध फूल अक्षता घ्यावी. खालील मंत्र म्हणून सुपारीवरती वाहून द्यायचं. तसंच फुलानं गणपती बाप्पांच्या हातावरती हे पाणी व्हायचं. मूर्तीवरती पाणी अर्पण करताना दुरूनच शिंपडा. काळजी घ्यायची. हळूहळू हे सर्व विधी करायचे. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम. अशा पद्धतीनं अर्घ्य स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाला आपण पळीभर साधं म्हणजेच शुद्ध जल आपण वाहणार आहोत. सुपारीवरती पाणी अर्पण करायचं, शुद्ध जल अर्पण करायचं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती देखील थोडंसं पाणी शिंपडायचं. याला आचमन म्हणतात. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या साम्रतं आचम्यतां जगन्नाथमया दत्तं हि भक्तितः. पुन्हा गणपती बाप्पावरती सुपारीवरती पळीभर शुद्ध जल अर्पण करावं. आपण आता गणपती बाप्पांना स्नान घालत आहोत. श्री गणेश देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपण आता त्यांना पंचामृतानं स्नान घालणार आहोत. दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत बनवून घ्यायचं आणि 3 पळी पंचामृत गणपती बाप्पावर म्हणजेच गणेश सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं थोडं थोडं पंचामृत गणेश मूर्तीवरती दुरूनच शिंपडावं. श्री गणेश देवताभ्यो नमः पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध जल सुपारीवरती तसंच गणेश मूर्तीवरती अर्पण करायचं. आता गणपती बाप्पांना आपण गंधोदक स्नान आणि महाअभिषेक करणार आहोत. पळीभर पाण्यात थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं आणि पळीनं हे पाणी सुपारीवरती अर्पण करायचं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती दूरनच शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा सुपारीवरती तसंच गणेश मूर्तीवरती शुद्धोदक अर्पण करायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षतपुष्पं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाच्या मूर्तीला तसंच सुपारीवरती गंध व्हायचं, हळद कुंकू व्हावं, फुलं व्हावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः हरिद्राम कुंकुमं च समर्पयामी. गणेश मूर्तीच्या समोर चौरंगावरती पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्य समर्पयामी. चौरंगावरती गणेश मूर्तीसमोर विडा आणि दक्षिणा म्हणजेच जोड पानावरती सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक एखादं नाणं अर्पण करावं. 1 पळी किंवा चमचा पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आणि या विड्यावरती सोडून द्यायचं. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं च समर्पयामी. आता आपण गणेश मूर्तीवरती तसंच गणेशची सुपारी आपण प्रतीक म्हणून घेतलं आहे. या दोन्हींवरती गणपती अथर्व शीर्ष पठण करून अभिषेक करायचा आहे. पळीभर पाणी तामणामध्ये सुपारीवरती अर्पण करत राहायचं. सोबत फुलांनीच गणेश मूर्तीवरती शुद्ध जल लांबूनच अर्पण करायचं म्हणजेच शिंपडायचं. आणि सोबत काय करायचं, गणपती अथर्व शीर्षाचं
पठण करायचं. आपल्या या चॅनलवरती गणपती अथर्वशीर्षाचा व्हिडिओ आहे, आपण तो लावून द्या. सोबत पठण करा म्हणजे आपल्याला अभिषेक करणं सोपं जाईल. गणेश मूर्तीवरती आणि सोबतच सुपारीवरती महाअभिषेक अशा पद्धतीनं केल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती जोड पानावरती जे नाणं आपण ठेवला, विडा ठेवला आहे, त्या ठिकाणी या गणपतीची म्हणजे या सुपारीची स्थापना करायची. आपण जर आपल्या देवघरातील गणपती मूर्तीला अशा पद्धतीनं अभिषेक केला तर या छोट्या मूर्तीचं त्या जोड पानावरती स्थापना करायची. आता काय करायचं, गणेश मूर्तीवरती दुरूनच थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. शंखोदक स्नानं समर्पयामी, मांगलिक स्नानं समर्पयामी. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापसाची वस्त्रमाळ गणपती बाप्पाला वस्त्र म्हणून अर्पण करायची. श्री सिद्धिविनायकाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाला मूर्तीवरती जानवं घालायचं, जानवं अर्पण करायचं. जानवं घालताना ते गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावरून घ्यायचं आणि ते उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे. सिद्धिविनायकाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पाला गंध लावावं. श्री सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. त्यानंतर अलंकार म्हणून अक्षता व्हाव्यात. श्री सिद्धिविनायकाय नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. हळद कुंकू व्हावं. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वलंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यताम. हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं दामदायकं समर्पयामी. गणपती बाप्पाला शेंदूर लावावा. सिद्धिविनायकाय नमः. सिंदूर समर्पयामी. गुलाल लावावा. त्यानंतर गणपती बाप्पाला बुक्का लावावा. श्री सिद्धिविनायकाय नमः. नाना परिमल द्रव्यं समर्पयामी. गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर हे जे सर्व पदार्थ अर्पण करतात हे एक प्रकारे गणपती बाप्पाला अलंकार चढवले जातात. यानंतर गणपती बाप्पाचं जे आवडतं आहे, गणपती बाप्पांना झाडाची पानं आवडतात, पत्री आवडतात, म्हणून जी शक्य होतील झाडाची पानं, फळझाडांची असतील, फुलझाडांची असतील, ती पानं आपण अर्पण करावीत. ते सिद्धिविनायकाय नमः. सर्वांगम पूजयामी अथ पत्रपूजा सुमुखाय नमः. आपण जर गणपती बाप्पांसाठी फळं आणली असतील, ही फळं देखील पूजेमध्ये मांडून द्यावी चौरंगावरती. फळं आणताना चांगली फळं आणा, ताजी फळं आणावीत. जोड पानावरती आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून ज्या सुपारीला अभिषेक केला होता त्या सुपारीवरती देखील गंधाक्षता फुलं व्हायची. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पं हरिद्रां पार्वती सुनांच्या माळा विष्णूचे उगळण शिलकंठ निळा हरिसा शंकर शोभे उमावेला. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू माझे रोषीत हवल उठले तेव्हा कृपण प्रशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुळजापूर गौरा. सुंदर बंगारी पंचानन मनमोहन मंजन सुपारी कोटी देवी जवाचे उच्चारी अवघुटी रामदासा
अवतारी अनाथनाथे असे करुणा विचारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी व महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर देतात संजीवनी जय देव आता दुसऱ्याचे नाही चारी शब्दे परंतु न बोलले काही काही विवाद करता पडले तेव्हाही ते तू भक्ताला गे पावसवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी व महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर देतात संजीवनी जय देव प्रसन्न होती निद्राशा केशापासून थोडी थोडी भोगाशा अंबे तुझा वाचून बघून विनाशा नरंत निघाला सरपंच देशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी प्रेमे हरिंदर आनंद पूजन भावे वायु मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मां देवदेव कायेन वाचा मचिंद्रदेवा पूजा करावा परमेश्वराची करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण हरी समर्पया अश्वान्तेश्वं राम नारायणं कृष्णराम वासुदेव श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम